हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही चॅलेंज व्हिडिओ शूट करणार आहे. पप्पा यार, मॅच नंतर बघू शकता तुम्ही. इथे चॅलेंज व्हिडिओचा प्रेप चालू आहे. ट्रायपॉड वगैरे लावला आणि दीदी एक म्हणजे भाज्या कापते. मी बाउल वगैरे सगळं धुवून ठेवलं आहे आणि तिथे सेट करते. हे बघा, हे वेगळं आणि ह्याच्या पुढे आपण दाखवणार ना. आणि आज आम्ही काहीतरी बनवणार पण आहे. तर चॅलेंज व्हिडिओमध्ये आम्ही खायचंच बनवणार आहे आणि ह्याच्यात पण आम्ही खायचंच बनवणार आहे. सो दिस वुड बी अ कुकिंग तेव्हा सांगू जे काय असेल ते. पण आता आम्ही जो चॅलेंज व्हिडिओ करणार आहे तो कदाचित आधी येईल, मग हा व्हिडिओ येईल. हा ना? हां, तुला माहिती तू टाकणार. अरे पण एडिट तर तसं चॅलेंज व्हिडिओ लवकर होईल ना. सो आता मी चॅलेंज व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. सो मी सुरुवात केल्यावर BTS पण काय काय थोडंसं ह्याच्यात टाकेल. हा बोल. सो माय चॅलेंज व्हिडिओ इज ओव्हर नाव. मी आता भांडी घासते आणि आता ह्याच्यावर पण ही लोक बोलणार व्हिडिओ पुरती घासते. नाही ती मी असं मगाशी बोलली होती चॅलेंज व्हिडिओच्या आधी, जेव्हा ती सगळी भांडी काढत होती की मी घासेन. सो मग घासते. आणि मी पनीर घोटाला बनवणार आहे. सो त्याच्यासाठी पनीर खिसते. आता मी खिसते ना पनीर, तोपर्यंत तू पनीर मला खिसायचं. मला प्लीज मला खिसायचं साईड. अरे काय खिसणी कुठली ती मोठीवाली घेऊ. छोटी वाली मधून तुम्ही बाहेर येणार. कुठली वाली बोल. धुवून दे जरा, छान पुसते. ह्या व्ह्यू मधून सगळं दिसतंय. सो नाव नो नीड ऑफ ट्रायपॉड गाईज. ट्रायपॉड मला जॉ लाईन नाही, बट आय लाईक वॉट एव्हर दिस इज कॉल्ड. हे छान वाटतं. अरे ते नाही बोलत आहे मी. हे आपलं हे ना, हे हा पार्ट अप्पर जॉ. अर्ध पण उडत. मी काय पण उडवू शकते. पुढं तुला घे पुढं. So guys, तू इंग्रेडियंट आता- दाखव ना सगळे. हा तेच दाखवते. हे मला आहे सगळं बस. कांदा, टमॅटो, शिमला मिरची, पनीर किसलेलं पनीर, आलं लसूणची पेस्ट. ह्यात मसाले आहेत जे नॉर्मली लागतात. आमच्याकडे कशातही काही ठेवतात. अरे मसाले इन द सेन्स असे छोटे छोटे आईस्क्रीमच्या पाकिट. डब्यात गरम मसाले मसाला. आहेत. आईस्क्रीमच्या डब्यात मसाला आणि आईस्क्रीमच्या डब्यात हे पण आहे, वाटाणे पण आहे. थांबा दाखवते मी. हात धुवून झालं. ही वाटाणे पण टाकूया आपण, छान लागतील. चिकन मसालाच आहे. छोले वाटाणे मसाला. पण संपले त्याच्यात. वाव. गरम मसाला, काळी मिरी पावडर, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकूया. पावभाजी मसाला तसं पण टाकायचाच आहे. आणि काय आहे मी पास्तामध्ये काय काय टाकते किचन माहितीये? किंग मसाला. मी पास्तामध्ये काय काय टाकते माहितीये? सब्जी मसाला, शाही पनीर मसाला, पावभाजी मसाला, गरम मसाला. पास्तामध्ये माझा पास्ता अतरंगी असतो, पण टेस्ट जी चुंबेश्वरी लागते ना, माझ्या फ्रेंड्सला विचार. माझ्या फ्रेंड्सला खूप आवडतं. मॅगी मध्ये मालवणी मसाला. मी मॅगीमध्ये पण मालवणी मसाला टाकला. हा, बडावाला तवा त्याच्यात काय आहे का? सुरण. मग आता मी करू कशात? कढईत कर, तव्यात कोण करायचं सांगितलं? ती वाली कढई आहे ना, डॉट डॉट वाली, ती अशा आतमध्ये दाबल्यासाठी डॉट आहेत तशी वाली. ती कढई नाही, लंगडी आहे. हे मगाशी तू एक सो आता आपण याच्यात टाकूया पहिला कांदा. जिरं टाकू का? हा ब्रो, जिरं इज फ्लेवरफुल. खरं जिरं टाकलं पाहिजे ना सगळ्यामध्ये, छान वाटतं. पण हे जिरं तडतडत नाहीये, कारण हिने तेल तापायलाच दिलं नाही. तापलंय तेल, तापलंय ब्रो. तापलं असतं तर जिरं तडतडलं असतं. अरे ते बघा.
आणि तू इथे चूक केली कारण त्या जिऱ्याचे फ्लेवर आता नाही उतरणार. उतरणार तेल तापणार. हा. गॅस जरा मोठाच होता. तो दुधाचा टोप जिरं- मध्ये ठेवून आहे तर दुधात काय बंद आहे दूध तो ते लीड तरी पण ठेवू ना. मला भीती वाटते भटकन उडलं तर एकदा ना काही माहितीये वांग्याची भाजी वांग्याची का कसली तरी गावी ना आमच्या पूजा होती का काहीतरी होतं. पूजेला वांग्याची भाजी कोण करते? पूजा का काहीतरी होतं पण आजीचा बर्थडे कुठल्या आजी गावी कुठला महिन्यात जर त्या कुठल्या आजीचा बर्थडे असतो? अगं तसं नाही बोलत आहे. आता जिऱ्यात ना काय करायचं होतं तुम्हाला? कायच करायचं. आलं लसूण पेस्ट मी आता थंबनेल मध्ये टाकणार पनीर घोटाळ्यात. एकदा नाही ना ते बनवत होती कोळंबीचं ते कांदा टोमॅटो आणि ते ग्रेव्ही बनवतात कोळंबी मसाला कोळंबी मसाला. तर ही ना बनवली मम्मीने ना हिला आलं लसूण पेस्ट टाकायला सांगितली. टाकली आणि ना हिने काय केलं ती उरलेली जी असते ना वरती त्या लिडला ती अशी घेतली आणि अशी अशी करत होती. तर मम्मी बोलते काय त्याला पुस ना. पुसलेलीस की नाही मला अक्कल आहे. तर ही मम्मी सांगते तर मम्मी पण महान म्हणजे त्याला पुस. मम्मी सांगत होती गरम तव्याला बोट पुस. मस्त मजा आली असे. मी एकदा केलंय तव्यावर नाही फुलभाजीवर. गॅस फास्ट ठेवायचा एकदम पण नाही मीडियम. मग अशी आम्हाला कुठला रील बनवायचं तर माहितीये तो तर चालू आहे ना तो ते माझं आणि तुझं गल्लीतलं प्रेम ते वालं. मग दुसऱ्या बोलतो ते तुझं झाला गेम. हा ते वालं. तर माझा आणि आर्यनचं चाललेलं होतं. मी आर्यनला म्हणली तू उभा राहा, मी पाठीवर जाऊन बोलणार. आम्ही कशाला तो बघत होतो जायचंय तेव्हा येते ते जॅकेट इथे घालायचे जॅकेट. हा आणि असं पायाने हा, लेग पायाने करायचं. leg हा हा movement माहिती करायचं. माहिती आहे. पण लेग मुवमेंट पायाने मी करतो. कॉलेजलाच जात नाही. लेक्चरच नाही 12वीचे exam. त्यादिवशी मी आणि माझ्या एका फ्रेंडने गेलेला. Me and my darling were flying in the plane. Me and my darling were flying in the plane. The plane catch the fire and we fall inside the tree. कैसे बनी कैसे बनी. आता ना ह्या भाज्या झाल्यात सगळ्या एक जीव. त्याच्यात आता मसाले घालायचे. मला काय झालं एक जीव. सो सगळ्यात पहिलं लाल तिखट. आता मला हे अंदाज कुकिंग नाही चॅनल सांगू ओपन शकत. कर ना. चमचा भर तरी आहे. एक चमचा. थोडीशी हळद. हा मसाला एकदम जास्त नाही. चमकी. मेन ज्याच्याशिवाय आमचं जेवण बनूच शकत नाही मालवणी मसाला. कोकण ब्रो कोकण कोकणी माणूस. पण ह्याच्यात हे नको हलं कोकण. कोकम नाही घालत. पागल आहे. कोकणी माणूस ब्रो कोकणी. हे दे. वी आर नॉट कोकणी वी आर मालवणी. हे उघड ना पावभाजी मसाला उघड. आपण हे तीन घाल. हा काय गरम मसाला घालते. थोडे थोडेच आहेत. सो एक 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 अर्धा चमचा आहे. एव्हरेस्टच्या ऍडचा काय होता किचन किंग मसाला नाही आठवत. मी लहान होते तेव्हा थोडासाच घाल. पावभाजी मसाला पावभाजी मसाला एक चमचा घातलाय. प्रॉपर एक चमचा. जास्त पडला चांगलं लागेल काय नाही. आणि सब्जी मसाला अर्धा चमचा. मी हे सगळे मसाले माझ्या पास्तामध्ये घालते. पास्ता टेस्ट ऑसम. आता ना हे सगळे मिक्स करून घ्यायचं.
गॅस थोडा फास्टच ठेवतो. दिवाने गाणं पण चुकीचं लागतं. हे बघ guys, मी बोललेली ना आईस्क्रीमच्या डब्यात पण हे असतं. मटार नाहीये. आहे संपत आलेत ते, एकदम थोडेसेच आहेत पण आहेत. पहिलं तर हे हा डब्बा फुल भरलेला होता, अजून 2 आईस्क्रीमचे डबे भरलेले होते. एक आईस्क्रीमचा होता आणि एक तो लॉलीपॉप वाला होता मिराकीचा. हा हा. आता ना हे मिक्स मसाले थोडं हे शिजायसाठी ना थोडं पाणी घालायचं. थोडं नाही, अर्धा ग्लास तरी. मी घेतलंय 1 ग्लास. बघू किती लागतंय. जास्तच घातलंय, अर्धा ग्लास. 1 ग्लासच्या आसपास आहे. ग्लासवर पण डिपेंड करत. आता ना ह्याला एक उकळी येऊ द्यायची. पाणी घालून पाणी बुडबुड आणि मग त्याला बुडबुड आले ना, उकळी आली की मग त्याच्यात घालायचं पनीर जे आपण किसून ठेवलंय. दयास्वी नको ना. हे पनीर वाटतच नाही, चीज वाटतंय म्हणून मला असं त्याच्यावर टाकायचं मन करतं. चीज पण घालते थोडा. चीज आता मी संपवलंय. पावभाजी मसाला टाकते बिकॉज ह्याच्यात थोडी टेस्ट येईल पावभाजी मसाल्याने चांगली. अजून मॅश करायचंय बाळा ते. थांब ना, ते पाणी तर हे होऊ दे, शिजू तर दे ते भाजी. कशी दे बघा. मला ना ह्याच्यावर ना हाईट थोडीशी अशी करून उभी हे ना थोडं गॅस तू पण हाईट थोडीशी अशी करून उभी राहा. अशी मला अजून म्हटली वाटतं. बाजूला मला त्याच्यावर हे ठेवू दे. अरे आहेच काय ते. काय आहे ते? आई सॉरी 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 सॉरी. तुला कळलं पाहिजे ना, पण तिकडे कुठे पाय ठेवते येडी. सॉरी सॉरी सॉरी. अरे हे भाज्या टाकायच्या ना त्याच्यात. थोडस ना एक वाफ काढून घ्यायची याला, भाजी शिजून. अरे यार, शिमला मिरची आहे ना म्हणून, कारण आमच्या घरात नखरे आहेत, शिमला मिरची आवडत नाही. मी सगळ्या भाज्या खाते. माझी फेवरेट भाजी इज पावटा. नाही सॉरी, पावटा नाही. पावटा ठीक आहे, ओके आहे, पण आपण ना चवळी आवडते. पावभाजी वरून कसं हे घालतो बटर. तसं बटर घालूया आपण. मी तर चीज पण घालायला बोलते, बट चीज आम्ही चीज संपवलं आम्ही, आत्ताच संपवलं. कॅमेरा वाकडा आहे. ते साईड गाईज मी दुखते पाय. दिस इज कॉल्ड सुरणाची कापा. आय लव्ह इट. मला नाही आवडले आज, पण आवडतात मला, पण आज नाही माहितीये का. चांगली होती, थोडीशी जास्त ऑइली होती आणि कडक झाली. हा, बारीक कापलं की कडक होतं. आणि सुरण जे असतं ना ते कुक करायची पण एक स्पेसिफिक ट्रिक असते. ट्रिक इन सेन्स, जर का ते तुम्ही त्याच्यावर कुठलीही आंबट गोष्ट घालता कुक केलं ना, तुमच्या घशाला रॅशेस येऊ शकतात. त्यामुळे कोकम, चिंच किंवा लिंबू ह्या 3 पैकी एकाचा तरी वापर करायचा असतो. ते कुक करायच्या आधी त्याच्या पाण्यामध्ये त्याला भिजवायचं असतं. हात काढ, परत चिमटे. पाय पण लावलेला मी आता. पण पायाला आता काय झालं नसतं. सोन्या भाज्यांना एक उकळा काढून घेतलाय. आता स्मॅश करायचा. मी मीठ एकदम एंडला टाकून मिक्स करणार, बिकॉज मग पाण्यासोबत टाकायचं तो नाही, नंतर टाकणार. का त्याचं रिझन ते नाही होणार आहे असं पण एवढं, बिकॉज ती पावभाजी नाहीये ना. पावभाजीमध्ये बटाटा असतो.
आणि मी ऑलरेडी भाज्या खूप जास्त बारीक चिरल्या आहेत. असं काय काय ना टाकी आहे खाली जाशील. नाही जाणार टाकी कुठे नाही कुठे. राहू दे सोड नाही तर दयाश्री हे फक्त पप्पाच नाही खाणार आहे. ते असे जेवतील की नाही मला माहित नाही. पिझ्झा खाल्लं हा नाही गेले ऑलरेडी चॅलेंज मध्ये चालेल. बाजूला चल. असा केलंस का टाकू टाकू नाही थांब बाजूला हो. बाजूला हो ना. बघ बघ बघ. नाही होत ते राहू दे मी बरं केलेलं. त्याच्याकडून ते मॅश नाही होत. तेच घेतलंय नाही होत. प्लीज पनीर मी टाकणार पनीर मी टाकणार. पनीर मी काय करणार तू टाकून मला सांग. नाही पनीर मी टाकणार मला मस्त आहे. घे. पूजा मम्मा बोलायला येतात. आयडिया माझी. ए पनीर होता ना. एक सेकंड मी बघत होती काहीतरी Channel was जेवण mine. जेवण बनवायसाठी आज. चॅनल इज माइन बट अरे असं टाकला सुद्धाचा दिवस उजाडेल. पटकन टाक. टाक सगळे एकीकडे. हा आता पडू दे खाली सगळं. नीट टाक रे यार दयस्वी. काय मस्त. पटकन टाक. तुझे केलं ना त्याच्याने अजून टाइमपास झाला. थोडस पाणी घालते. मस्त वाटतं ते पनीर असं. नको घालूस बाजूला. एक नको खोबऱ्या लागल्या. नहीं मेरे को चीज ही लग रहा है वो. प्यायचा हा मग नाही तू कधी हे टाकायचं ना सगळंच. टाकू. अरे ते बघाच आहे पिझ्झा वाला पप्पांनी केलं शेवटचं बेक. दिली आता ना ह्याच्यात एक बटरचा क्यूब टाकायचा थोडासा. मी टाकणार टाक. लवकर टाक. फ्रीज के आफ्टू नहीं होगी. अगं काय राईसचं काय करायचं होतं ना. राईस जीरा राईस खाणार आहे का कोण. तेच Yes. म्हणूनच विचारते. नको करू. पावासोबतच हा, खाऊ. पाव पण आणलेत मी ना. पावासोबतच खाऊ. असा टाकणार आहेस. एक क्यूब नाही अर्धा टाकायचा. एवढा काय आधीच पाहिजे. त्याच्यात सुरीने नको टाक टाकू. ना सुरीने. टाकू दे पूर्ण. पूर्ण टाक टाक. पूर्णच टाकतो एवढा सारखा आहे. दे क्लीन बोल्ड दे. बोल्ड गाईज नाही थांब मिक्स कर. मी करते ना दयास करू दे. एवढं केलंस तरी पण ह्या बॉटलला मम्मा बघ यार. धू आता. आता ना ह्याला ह्यात काय कसुरी मेथी बघते आहे का. असेल तर नाहीये. कसुरी मेथी स्नॅक्स आपल्याला सांगायचं. हे थोडं तोपर्यंत मी भांडी आवरते. काढल्यावर लास्ट व्ह्यू दाखवते. बाय. घोटाळा बनवून झालेला आहे. घोटाळ्याला आम्ही झाकलाय जरासा. दिसतंय. फुटेल तर फर गॅसच्या जवळ. नेगेटिव्ह बोलायचं नसतं. खरं ते बोलली ना पण. अशी
सो जेवणार आता मी, मम्मी आणि दीदीच आहे. पप्पा नाही जेवणार आहेत असं पप्पा बोललेले, पण बघू जेवले तर जेवणार. काय सी दिस गाईज, एक मिनिट थांबा. कोथिंबीर देखील आहे. पनीर घोटाला फुल घोटाल्याच्या आत नेऊन आणलं. सो गाईज आता झालेला आहे घोटाला रेडी. सिरियस ऐकू गरम आहे. आणि पप्पांनी जेवण वाढलंय त्यामुळे मी सजवू नाही शकली. बट नाव आय एम गोन टेस्ट इट. दीदी काय वाटतं कसं असेल? तुम्ही सांगा कोण, मी काय सांगू माझं. पाव गरम गरम आहे, पाव शिळे. अरे मम्मी बोललेली मी गरम करूया पाव, मम्मी बोलली नको असू दे. चलता है. झाला 10:30 झालं. हा उशीर झाला. आज जरासं चॅलेंज व्हिडिओचं शूट वगैरे करत होता आम्ही, तर जरासा कसं उशीर झाला. थांब पकड ना मला एकदा टेस्ट करून. काय बोलले? पप्पा याच्यात थोडासा तू दिसते का पण आता एकदम. पनीर ते करण्याविषयी बरं. सो आता मी टेस्ट करते आहे. थोडीशी डाळ आहे गरम करू. मी लिंबू वगैरे पिळलाय मी. खा ना लवकर, मला पण खायचं. थांब ना घेऊन तरी दे. भुर्जी जैसा लग रहा है मुझे लेकिन. दिसायला ते एक सेकंड माझा फोन जीव बाहेर लागला. मग काय भाई, एकुलता एक फोन आहे माझा. हा कसं झालंय सांग. एक मिनिट. हे बघ, हे गाणं त्या रोडवर लागतं. क्रिस्प का लागतंय? कुरकुर का आवाज येतोय तुझा? कांदा घाला. छान झालंय. शेजवान चटणी कोणाला हवी असेल तर घ्या. पनीर वाटतच नाही, अंडच वाटतं मला. जेन्युनली जे अंड खात असतील त्यांनी ट्राय करा. जे अंड नसतील खात ते आता काय बोलू नाही शकत. हा पण त्यांनी पण ट्राय करा. पनीर घोटाला हा, पण जे अंड खात असतील एकदा अंडा घोटाळ्याची रेसिपी पप्पा दाखवली. हा अंडा घोटाळ्याची रेसिपी बाय पप्पा. त्या अर्धा मॅचचा आवाज येत असतो. तो तरी सो भेटते आता मी तुम्हाला जेवून झालं. तू बोलते. सो गाईज दॅट्स फॉर अ डेज व्हिडिओ. मी हा व्हिडिओ आम्ही खूप आधी बनवलेला, बट मी पोस्ट आत्ता करते. जेव्हा मी पिझ्झा चॅलेंज केलेला तेव्हाच हा व्हिडिओ पण शूट केलेला, बट एडिट वगैरे करायचं राहिलेलं. म्हणजे इनफॅक्ट मी विसरलेलीच की हा व्हिडिओ शूट केला आहे ते. सो मी म्हणून आज पोस्ट करते. आणि आज आहे 1 मार्च. माझ्या बड्डेला फक्त 5च दिवस उरलेले आहेत. आणि बड्डे रिलेटेड पण मी जे काही टाकेन, किंवा आधी पण त्याच्या व्लॉग येतील. होळीचा व्लॉग येणार आहे, किंवा नॉर्मल पण असं येईल. तो पण तुम्ही लोकांना नक्की बघा आणि कॉमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला, काय वाटला. आणि अंडा घोटाळा सॉरी पनीर घोटाळा प्लीज ट्राय करा. खूप खूप छान लागतो. आता भेटूया डायरेक्ट पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.